आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत करटुल्याची स्वादिष्ट आणि पारंपरिक रानभाजी। ही भाजी चविष्ट तर आहेच, पावसाळ्यात मिळणारी ही एक पौष्टिक रानभाजी आहे आणि यात प्रथिने, फायबर, लोह, खनिजे, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे आणि ही भाजी दिसायला कारल्यासारखीच लहान भाजी आहे। काटेरी अशा पद्धतीने ही भाजी करटुल्याची अनेक भागामध्ये ह्या भाजीला वेगवेगळी नावं आहेत। तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर तुम्हाला पारंपरिक रेसिपी, रानभाज्या आणि गावाकडच्या चवीचे पदार्थ आवडले असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी सबस्क्राईब करा। तर इथे मी करटोली कापून घेते आहे। अशा पद्धतीने बघू शकता, बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत। ही कोवळी आहेत करटोली। इथे बऱ्याच भागामध्ये यांना करटोली, कंटोळी असे विविध नावं आहेत। तर इथे मी अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेते आहे। कोवळी आहेत। जर ज्यामध्ये बी झालं असेल तर सुरीच्या साहाय्याने त्यातलं बी काढून टाकायचं। तर अशा पद्धतीने मी हे आणि हे मांसाहाराच्या पेक्षाही मांसाहारामध्ये जेवढे खनिज असतात तेवढे ह्या भाजीमध्ये आहेत। तर अशा पद्धतीने बी झालं असेल तर सुरीच्या साहाय्याने हे बी काढून घ्यायचं। तर इथे मी बारीक बारीक असे चिरून घेते आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान ही भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते। ओल्या खोबऱ्यामध्ये किंवा वाटणमध्ये खूप छान ही भाजी होते आणि पावसाळ्यात ही रानात उगवलेली असते, हिला लावलेली नसते आणि बिना खताच्या ह्या भाज्या जरूर खाव्यात। तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने बारीक बारीक मी चिरून घेतले। तर सर्व करटोली मी चिरून घेतले। इथे बघू शकता, इथे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथे एक वाटी भरून मोठा एक कांदा कापून घेतलेला आहे। अर्धी वाटी मी लसूण चिरून घेतलेला आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी। टोमॅटो एक वाटी घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर इथे बघू शकता, इथे मी एक करटोली धुवून घेते आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेते। या अगोदर कापताना सुद्धा धुतली होती, पण परत एकदा धुवून घेते आहे। इथे स्वच्छ आपण करटोली धुवून घ्यायचे आहेत। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि 2 मोठे चमचे मी तेल टाकून घेतलं। इथे छान जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। इथे मी अर्धा चमचा जिरं टाकलं, कढीपत्ता टाकून घेते, लसूण टाकून घेते। भरपूर असं लसूण टाकून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। बघू शकता, छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेते। छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो स्मॅश होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। इथे खोबरं टाकून घेतलं आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे। छान टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे छान बघू शकता, चमचेच्या साहाय्याने टोमॅटो स्मॅश करून घ्यायचा। सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, इथे छान असा खोबऱ्याला वास येतो आहे आणि इथे आपण स्वादिष्ट मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत। इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं, धणे पावडर टाकून घेतली अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा टाकून घेतले आणि सर्व मसाले एकसारखे करून घ्यायचे आहेत। आणि इथे अर्धा चमचा मी मीठसुद्धा टाकून घेते आहे। त्यामुळे आपले मसाले छान भाजले जातात आणि कांदासुद्धा मऊ होतो। तर इथे सर्व साहित्य एकसारखं परतून घ्यायचं आहे। बघू शकता छान। इथे मी 2 मिनिट या साहित्यावर झाकण ठेवून देते आहे, कारण छान आपले सर्व मसाले शिजणार आहेत। तर इथे मी झाकण ठेवून देते।
इथे झाकण ठेवून दिल्यानंतर परत एकदा छान असं सर्व साहित्य फिरवून घ्यायचे, झाकण काढून घेतलं आणि आपले मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि छान मसाला शिजलेला आहे. आणि इथे मी लगेचच करंटोली धुवून घेतलेली कढईमध्ये टाकून घेतली, ते बघू शकता. छान अशी परतून घ्यायचे आहेत. इथे सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाले हलवून घ्यायचे आहेत आणि करंटोलेसुद्धा हलवून घ्यायचे आहेत. आणि इथे छानपैकी इथे मी हलवून घेतलं आणि त्यावर लगेच झाकण ठेवून देणार आणि वाफ काढून घेणार आहे. आणि त्यावर मी पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे वाफेवरच आपण हे करंटोली शिजवून घेणार आहेत. तर इथे मी पुन्हा एकदा झाकण काढून घेतलं आणि आपलं करंटोलेलं छान असं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा मी झाकण ठेवून देते आणि वाफेवरच आपण हे करंटोले शिजवून घेणार आहोत. इथे मी ताटामधलं गरम पाणी थोडंसं टाकून घेतलं, कारण त्यामुळे करंटोली छान मऊ शिजणार आहेत. इथे बघू शकता आपले करंटोली छान आपले मऊसूत असे शिजलेले आहेत. छान असे छान चवीलासुद्धा खूप छान लागतात ह्या रानभाज्या. तर जरूर ह्या पावसाळ्यात ह्या रानभाज्या खाव्यात. आपले जुने लोक होते जे आजी आजोबा, त्या हे भाज्या खात होते आणि जास्त आयुष्य जगत होते. आत्ताच्या बिना खताच्या भाज्या खाण्यापेक्षा या रानभाज्या खाल्लेल्या खूप बेस्ट आहे. तर इथे आपली करंटोलीची भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.